नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशमुख करिअर अकॅडमीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत. मित्रांनो, आजही आपण एका वाक्याचं पदपरिस्फोट पाहणार आहोत, ज्याला आपण व्याकरण चालवा. यामध्ये आपण एकूण एक शब्दाचा पुन्हा एकदा अभ्यास करणार आहोत. तर मी घेतलेलं उदाहरण बघा. मला आपल्यासमोर 4 शब्दांपेक्षा अधिक लांब भाषण करवत नाही. आता याच्यामध्ये बघा बरं, करवत नाही हे झालं याच्यातलं संयुक्त क्रियापद, ज्याच्यातून नकाराचा बोध होतोय, म्हणजे हे अकरण रूपामध्ये जातंय क्रियापद. नाही आलं याच्यामध्ये. नाही हे सहाय्यक आहे आणि करवत हे काय झालं याच्यामध्ये कृदंत झालंय. करवत नाही याचा अर्थ सरळ सरळ लावा ना, की करू शकत नाही. म्हणजे ह्या संयुक्त क्रियापदातून आपल्याला अशक्यतेचा बोध होतो. जरी याच्यामध्ये शक्य क्रियापद असलं, पण नकार आल्यामुळं हे अशक्यतेचा बोध करून घेतंय सध्या. करू शकत नाही. नाही तर काही जण लगेच म्हणतील न करवणारे कोण भाषण, हेलाच करता करून ठेवतील. इथं चुकण्याची शक्यता दाट आहे. करवत नाही म्हणजेच काय, करू शकत नाही. न करू शकणारा कोण, असा प्रश्न विचारा, तेव्हा उत्तर आम्हाला मिळेल मला. पण मला आहे का मी आहे, तर मी आहे. मीच्या ऐवजी काय आलं इथं, पण मला आलेलं आहे. म्हणजे न करू शकणारा कोण मी, पण मीच्या ऐवजी इथं जी विभक्ती वापरली आहे ती चतुर्थी विभक्ती आहे, मला. म्हणजे हे झालं याच्यातला कर्ता. आणि कर्ता कोणत्या विभक्तीमध्ये गेलाय, तर स ला ना ते हे याच्यामध्ये चतुर्थी विभक्तीमध्ये चाललंय. ला आहे याच्याकडं मला. मला आपल्यासमोर 4 शब्दांपेक्षा अधिक लांब भाषण करवत नाही. मला करवत नाही काय, किंवा मी करू शकत नाही काय, असा प्रश्न विचारला तर तुम्हाला भाषण हा शब्द मिळतो, जो याच्यातला काय आहे, कर्म आहे. आणि कर्म हे याच्यामध्ये प्रथमा विभक्तीमध्ये आहे. मग आता भाषण, तो भाषण का ती भाषण का ते भाषण, मग हे ते भाषण आहे. म्हणजे हे तृतीय पुरुषी एकवचनी आणि पुन्हा कशामध्ये गेले, नपुंसकलिंगीमध्ये गेले. लक्षात ठेवा. मग आता कर्माच्या आधी काही शब्द आलेत का, जे कर्माविषयी माहिती देत असतील, तर त्याला आपण कर्मविस्तार म्हणतो, कारण वाक्य पृथक्करणामध्ये आपण याचा अभ्यास करतो. मग भाषण नेमकी कोणते भाषण, तर बघा बरं, त्यांनी दिलेलं आहे 4 शब्दांपेक्षा अधिक लांब. हे याच्यातलं काय झालेलं आहे, कर्माचा तो विस्तार झालेला आहे, ज्याला आपण कर्म विस्तार म्हणतो. मग याच्यामध्ये एकूण एक शब्द पुन्हा पहा बरं, लांब. आता कर्म विस्तार हा एक प्रकारे कशाचं काम करत असतो, विशेषणाचं काम करत असतो. झालंय. नामाआधी येणारं विशेषण ज्याला आपण अधिविशेषण म्हणतो. आणि अधिविशेषण बघा याच्यामध्ये किती मोठे झाले, 4 शब्दांपेक्षा अधिक लांब झालंय. लांब हे याच्यातले गुणविशेषण झालेले आहे. त्याच्यानंतर अधिक हे याच्यामध्ये अनिश्चित संख्या विशेषण झालेले. 4 शब्दांपेक्षा. आता याच्यामध्ये जे पेक्षा आलेले लक्षात ठेवा मित्रांनो, हे जे पेक्षा आहे हे याच्यामध्ये तुलनादर्शक शब्दयोगी आहे. शब्दयोगी अव्ययाचं कार्य करतोय. मग 4 हे निश्चित संख्येचं उदाहरण आहे, म्हणजे निश्चित संख्या विशेषणाचं उदाहरण आहे 4. मग निश्चित संख्येमध्ये कोणतं आलं, आपण त्याला गणनावाचक म्हणतो. 4 शब्दांपेक्षा अधिक लांब हे पूर्ण कशाचं कार्य करतंय, आता कर्म विस्ताराचं कार्य करतंय. आता याच्यामध्ये पुन्हा एक शब्द राहिले बघा, मला 4 शब्दांपेक्षा अधिक लांब भाषण करवत नाही. कुठे करवत नाही, तर आपल्या समोर. आपल्या समोर. मग याच्यामध्ये जे काही समोर शब्द आलेले लक्षात ठेवायचं, हे समोर याच्यातलं काय झालंय, शब्दयोगी अव्यय, जे कशाची माहिती देतोय, तुम्हाला स्थळाची माहिती देतोय. बघा, एकूण एक शब्दाचा आपण अभ्यास करतो याच्यामध्ये. ठीक आहे. उद्या जर फक्त एवढंच अधोरेखित करून आलं असतं तर आम्ही याला काय म्हटलं असतं, शब्दयोगी अव्यय स्थळदर्शक. पण आपल्या समोर म्हटलं तर सर्वनामाला जेव्हा शब्दयोगी अव्यय जोडला जातो, किंवा नामाला जेव्हा शब्दयोगी अव्यय जोडला जातो, तेव्हा तो पूर्ण शब्द एक प्रकारे क्रिया विशेषण अव्ययाचे कार्य करत असतो. म्हणजे हे याच्यामध्ये सध्या विधेय विस्ताराचे कार्य करत आहे. आता पुन्हा शेवटी या, करवत नाही म्हणजेच काय, कर धातूला आपण व हे प्रत्यय लावलं, म्हणजे याच्यातून तुम्हाला शक्य क्रियापदाचा बोध झालाय. करवत नाही म्हणजे निषेधाचा बोध झालाय. म्हणून हे नाही शब्द आल्यामुळे, सहाय्यक आल्यामुळे हे नाही काय झालं, याच्यामध्ये अकरण रूपात गेलंय.
बघा हे संयुक्त क्रियापद सुद्धा आहे. पुन्हा याच्यामध्ये शक्य क्रियापदातून तुम्हाला अशक्यतेचा बोध होतोय, करवत नाही. तर अशा प्रकारे आपण ह्या वाक्याचा सखोल अभ्यास केला आहे. धन्यवाद मित्रांनो.